विदर्भ कोकणासह मराठवाड्यातले 3 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झालाय। टंचाईग्रस्त भागात अनेक ठिकाणी पावसानं सरासरी गाठली असली तरी भूगर्भाची तहान मात्र पावसाला भागवता आली नाही। नद्या नाल्यांना अद्यापही पाणी नाही। परतीच्या मॉन्सूनला प्रारंभ होण्यापूर्वीच राज्य सरकारनं कृत्रिम पावसाचं नियोजन करावं अशी मागणी होतीये। 2003 ते 2012 या दशकभरातल्या सरासरीच्या भूजल पातळीच्या तुलनेत राज्यातील सुमारे निम्म्या भूजल निरीक्षण विहिरीतील पाणी पातळी खालावल्याचं वास्तव आहे। तसंच देशभरातल्या 56% विहिरींची पातळी खालावली आहे। हमीभाव खरेदी केंद्रासाठी राज्य सरकारनं मार्केटिंग फेडरेशनला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेनं पणन संचालकांकडे केली आहे। सध्या खरेदी केंद्राकडे निधी उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पणन संचालकांची भेट घेऊन मागणी केली आहे। पूर्व उत्तर प्रदेश आणि लगतच्या बिहारच्या भागावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र विरून गेलंय। समुद्र सपाटीवर असलेला मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा आता हिमालयाच्या पायथ्याशी आहे। यामुळे राज्यावरील आकाश मॉन्सूनच्या ढगांनी पूर्णतः मोकळं झाल्याची स्थिती आहे। रविवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासात कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी शिडकावा झाला। उर्वरित राज्यात हवामान कोरडंच होतं। उन्हाची तीव्रता वाढली असून पिकांना पाण्याची गरज वाढू लागली आहे। मंगळवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। तसंच काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असंही हवामान विभागानं म्हटलंय।